विनाअनुदानित शिक्षकांच्या 14 दिवसांच्या आंदोलनानंतर राज्य मंत्रिमंडळाने विनाअनुदानित शाळांना 20% अनुदान देण्याच्या निर्णयाला तत्वतः मंजुरी दिली आणि याचा फायदा राज्यातल्या 90% कायम विनाअनुदानित शाळांना होणार आहे। या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर 194 कोटींचा बोजा पडणार आहे। तर सरकारचा निर्णय मान्य नसल्याचं शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी म्हटलेलं आहे। शाळांमधल्या ज्या शाळा पात्र घोषित झाल्या आहेत त्यांना 20% अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय हा कॅबिनेटने घेतलाय। याबाबतची कार्यवाही पुढच्या कॅबिनेटला सगळी पूर्ण होईल। एकूण शिक्षक 19,247 शिक्षकांना याचा लाभ होईल। 1,628 शाळा आणि 2,452 तुकड्या यांना हा आता निर्णय लागू होईल। ज्यातनं हा निर्णय म्हणजे मला जर व्यक्तिशः विचारलं हा निर्णय काय मान्य होण्यासारखा नाही आहे। एकतर ज्या शाळांचं सरकारच्या नियमाप्रमाणे मूल्यांकन झालेलं आहे आणि ज्या 100%ला पात्र झालेल्या आहेत त्यांनी 20% का घ्यावं, 80% पात्र असलेल्या शाळा त्यांनी 20% का घ्यावं। त्यामुळे मूलभूत सरकारनं किती तिजोरीवर बोजा पडणार त्यापेक्षा जे तत्व सरकारने ठरवलेलं आहे त्या आधारावर सरकारने निर्णय करणं आवश्यक आहे ही आमची मागणी आहे।